संत ओळखता आले पाहिजेत, संत ओळखावेत. संत ओळखल्यानंतर संतावरती विश्वास ठेवता येतो. माणसाने माणसाला ओळखावं महाराज, माणसाने माणसाला ओळखावं. कळंबा जेलचा कैदी बापू बिरू वाटेगावकर, बोरगावचा ढाण्या वाघ, गावात जेवढा काही अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी बंड पुकारलं. सगळ्यांना सांगितलं पण सांगून कोणी ऐकलं नाही. ज्या ज्यावेळी ज्या ज्या माऊलीवरती अन्याय होईल त्या त्यावरती बापू बिरू वाटेगावकर धावून गेला. हातातल्या कुऱ्हाडीनं एक एकाचा खात्मा करत गेला, खात्मा करत गेला अन्यायाच्या विरोधात. कायद्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर बापू बिरू वाटेगावकर गुन्हेगार, पण भगवान श्रीकृष्णाच्या नीतिमत्तेनुसार जर पाहिलं तर बापू बिरू वाटेगावकर भगवंताचं दुसरं रूप. रानातील पाखरांना बापू बिरू वाटेगावकर समजला, खळखळत्या पाण्याला बापू बिरू वाटेगावकर समजला, रानात चरणाऱ्या मेंढरांना बापू बिरू वाटेगावकर समजला, झाडावरील पाखरांना बापू बिरू वाटेगावकर समजला. बापू बिरू वाटेगावकर सगळ्यांना समजला हो, पण पोटच्या लेकराला बापू बिरू वाटेगावकर नाहीच समजला, नाहीच समजला. काय केलं? माझा बाप खंबीर आहे, माझा बाप माझ्या पाठीशी आहे. गावातील सुंदर पोरगी उचलली, घोड्यावरती बसवली आणि अत्याचार करण्यासाठी झाडाझुडपात नेऊ लागला. बापू बिरू वाटेगावकर पाठीमागे धावू लागला. पोरा, वाईट कर्म करू नकोस, सत्य आणि नीतीनं वागणारा मी बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, पण वाईट कर्माच्या पाठीमागं मी उभा राहणार नाही. 2 वेळा समजावलं, 3 वेळा समजावलं, 4 वेळा समजावलं. हातातील बंदूक काढली आणि पोटच्या पोराचा खून बापू बिरू वाटेगावकरने केला. काय वाईट केलं? सगळ्यांना बापू बिरू वाटेगावकर कळला, पण पोटच्या पोराला बापू बिरू वाटेगावकर कळाला नाही. संत ही अशीच असतात महाराज. जोपर्यंत संत जिवंत आहेत तोपर्यंत संत कळत नाहीत, आणि संत गेल्यानंतर त्यांचे चमत्कार आठवून पुन्हा आपण संतांच्या नावानं हंबरडा फोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून विश्वास ठेवायचा. प्रत्येक ही दुनियाच विश्वासावर चालती महाराज. तुम्ही कुठलंही कार्य करत राहा, कार्य करत असताना जर विश्वास ठेवला तर अर्ध काम तुमचं पूर्ण. विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासितो करी स्वामी वरी, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासितो करी स्वामी विश्वासितो वरी करी सत्ता, स्वामी वरी सत्ता, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता. सकळ भोगिता होय त्याचे, 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 विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, 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 करी स्वामी वरी सत्ता. विश्वासितो करी स्वामीवर सत्ता. अंतःकरणामध्ये जर समोरच्याच्या प्रती विश्वास असला तर महाराज जेवढी काही कार्य आपल्या हातून होणार आहेत ती अर्धी कार्य विश्वासावरतीच होत असतात. मग
संतावरती याच्यामुळेच विश्वास ठेवावा. पण संत ओळखता आले पाहिजेत महाराज. संत ओळखता आले पाहिजेत. कोणाला म्हणावं संत, कोणाला म्हणावं साधू. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. संत आणि साधूची व्याख्या संत तुकोबाराय सांगतात. संत प्रत्येकाला आपलं म्हणतात. संत जे काही श्रीमंत आहेत, जे काही चांगले आहेत, जे काही सदृढ आहेत, त्यांनाही संत आपल्याला मानतात. जे काही अपंग आहेत, जे काही गरीब आहेत, जे काही गांजलेले आहेत, त्यांनाही संत आपल्याला आपलं समजतात. त्यांना संत म्हणावं. आता आपण उठलं की सुटलं कोणालाही संत म्हणतो. भगवी वस्त्र धारण केली, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. त्याची म्हणून ये साधू जगी विटंबना बाधो, त्याची म्हणून ये साधू जगी विटंबना बाधो. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, केला कामे, वश केला कामे. भगवी वस्त्र धारण केले म्हणजे संत झाला नाही. आपण काय करतो, त्याच्या वरच्या अंगावरती बोलतो, वरच्या अंगावरती, त्याच्या कपड्यावरती आपण त्याला संत म्हणतो. पण संत तसे नसतात. संतांची व्याख्या संत तुकोबारांनी सांगितली की जे काही रंजलेत, जे काही गांजलेत, प्रत्येकाला आपलं म्हणणार. सोपं सांगू का, दुसऱ्याचं दुःख पाहून जर ज्याला कळवळा येतो, ज्याचं अंतकरण कळवळून जातं महाराज, त्याला संत म्हणावं. ज्याचं अंतकरण कळवळून येतं, दुसऱ्याचं दुःख पाहिलं की डोळ्यात आपसुक धारा येतात, त्याला संत म्हणावं. म्हणजे संतांची व्याख्या फार सोपी आहे. पण आपण बोलतो आणि कुणालाही संत म्हणू. आपणच काय, रामायणामधला प्रसंग, सीतामाता बोलल्या होत्या, कुणाला संत संत म्हटलं, साधू म्हटलं सीतामाईने. कुणाला म्हटलं साधू? रावणाला साधू म्हटलं का नाही? रावण साधू होता? रावण साधू होता? रावण साधू होता का? तीनदा विचारतोय. रावण साधू नव्हता. मग आजही आपण भूलतो. आजही आपण एखाद्या वस्त्र पाहून, त्याचा पेहराव पाहून आपल्याला वाटतं संत. आजही या समाजामध्ये अनेक रावण आहेत, रावणापेक्षाही पुढचे, तरी आपण त्यांना संतच समजतो. पण संत तसे नसतात. संत हे संत असतात. संताला दुसरी उपमा देता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या संतावरती विश्वास ठेवा आणि त्यांचा दास व्हा. तुकोबाराय सांगतात बघा, विश्वास फार महत्वाचा आहे. आपण प्रपंचामध्ये प्रपंच करत असताना देखील जरी विश्वास ठेवला, प्रपंचही कडीला जाण्याचं कार्य हे विश्वासच करतं. हो की नाही देवकर सर? हो की नाही पवार मामा? विश्वास घरामध्ये पत्नीवर जर विश्वास असेल, पतीचा, घरामध्ये पतीचा पत्नीवर जर विश्वास असेल, तर ती पत्नी परिणामी विश्वासाच्या प्रती, लक्ष द्या, ती पत्नी परिणामी पतीला सर्वस्व अर्पण करते. सर्वस्व. सर्वस्व या शब्दामध्ये सगळंच आलं. आईबापाचा त्याग आला, त्याची सेवा आली, सगळं सगळं. फक्त पाहिजे काय? विश्वास. विश्वास फार महत्वाचा आहे. पण पतीचा पत्नीवर विश्वास आणि पत्नीचा पतीवर विश्वास असेलच असं आहे का? लय करामती पाहायला मिळतात महाराज. प्रपंचामध्ये पावलोपावली, क्षणोक्षणी विश्वास असा डळमळला जातो आणि संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाहीत. हे घटस्फोट कशामुळे होतात महाराज? घटस्फोट कशामुळे होतात? अविश्वासामुळे घटस्फोट होतात. फक्त विश्वास हा एक कारण आहे. असंच एकदा एक पत्नी
पतीवरती इतका विश्वास की दिवसातून 150 ते 150 कॉल त्या पतीला. कुठे कळला ना एवढा विश्वास. मग एकदम माहेरी जाता म्हणले आता दिवाळी आली आहे, मी माहेरी जाते. इकडची नाही बरं का, बाहेरची होती. दिवाळी आली आता मी माहेरी जाते. तर काय करा, एक 2-3 दिवस हातानं स्वयंपाक करा. आपला जो चिकू आहे, लाडानं चिकूच नावाचं, आता ते ज्ञानेश्वर कुठं नामदेव असली नावं बुडाली येतात. चिकू पिलू काही नाव ठेवतात मुलाची असे. चिकू तुमच्याजवळ आहे, एक 4-5 दिवस मी माहेरी जाऊन येते. फक्त 4-5 दिवस हातानं स्वयंपाक करा आणि मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करत जाईल म्हटले कधी नाही समजलं तर. असंच ना. मग ती गेली माहेरी गेल्यावरती लगेच पोचती ना नाही पोचते, बॅग घरात टेकवली. आई वडिलांना बोलायच्या अगोदर लगेच फोन फिरवला घरी. म्हणले चिकू तुझे पप्पा कुठे आहेत? कोण म्हणते? विश्वास चिकूच्या पप्पावरचा. चिकू तुझे पप्पा कुठे आहेत? चिकूचे पप्पा घरात होते. मग त्यानं फोन दिला आणि घेतला चिकूच्या पप्पांना. अगं पोचलीस का विचारतोय तो बिचारा. पण ती म्हणते अहो तुम्ही घरातच आहेत का? तो म्हणला हो घरातच आहे. चिकू कुठे आहे? काय जवळ आहे? घरातच आहेत का? हो. व्हिडिओ कॉल करा. नाही म्हटलं मी, माझा फोन फुटला आहे, बारका फोन आहे आता. फोन फुटला म्हणले, आता माझा फोन फुटला आहे, व्हिडिओ कॉलचा आता विषयच नाही म्हणले. मग आता घरातच आहेत का नक्की? हो नक्की घरात आहे. मग घरात मिक्सर आहे ना आपला? हां घ्या म्हणले. आहे घ्या मिक्सर. हातात घेतला, वाजवा बटन चालू. हां तिला पटलं, खात्री पटली, आपला चिकूचा पप्पा घरातच आहे. काय हा विश्वास. संध्याकाळ झाली, रात्र झाली, लगेच फोन 10 वाजता. चिकू पप्पा कुठे आहेत? घरीच आहेत. घेतला फोन, लावला कानाला. अहो कुठे तुम्ही? घरातच आहे. घ्या मिक्सर. घेतला मिक्सर, वाजवून दाखवा. वाजवला मिक्सर. इतका विश्वास चिकूच्या पप्पावर. एक दिवस गेला, दुसरा दिवस उलटला. तिनं पुन्हा फोन केला सकाळ. फोन केला की चिकूच्या पप्पानं फोन उचलला. बोल म्हटलं. तिनं विचारावं जेवलात का, खाल्लत का, काय कुठे तुम्ही? म्हणलो का. ते म्हटलं घरातच आहे. काय करता? नाही बसलोय म्हणले. मग वाजवा मिक्सर म्हटले. वाजवला मिक्सर. वाजव. 3 दिवस झालं फोन करायचे. फोन केलाय, कुठे चिकूचे पप्पा? आहे घरातच आहे. काय करता? काय नाही बसलोय. वाजवा मिक्सर. वाजवलं. विश्वास. मग ही बिचारी 4 दिवस राहिली घरी. 4 दिवसानंतर परत माघारी आली. कुठं? तिच्या नांदायला सासरी आली. बघितलं घरात फक्त एकटाच चिकू बसला खेळत. एकटाच बसला. आणि विचारलं अरे चिकू 4-5 दिवस झालं फोन करते, तू काय फोनवर बोललाच नाही, तुझे पप्पाच बोलत होते. कुठेच पप्पा? अगं मम्मी काय सांगू, तू गेलेल्या दिवशीच पप्पा घरात होते. 4-5 दिवस झाले पप्पा आणि आपला मिक्सर गायब आहे, ते अजून पत्ता नाही. याला विश्वास, प्रपंचातला विश्वास. जर असाच जर विश्वास जर प्रपंचात असेल तर प्रपंच तडीच जाईल का? नाही जाणार. मग विश्वास तो खरा. मग पांडुरंग कृपेचा विश्वास असायला हवा. विठ्ठल ऐकलं की जरा बरं वाटतं. आजारी असल्यामुळे असलंच सांगावं लागतं आज महाराज. काय लय अवघड. बघा या संतांच्या चरणावरती, संतांच्या पायी, संतांच्या प्रती जर दृढ विश्वास ठेवला तर आपल्या अंतकरणातील विकार घालवण्याचं काम संत करतात. ह्या प्रपंचामध्ये जीवन जगत असताना, प्रपंच मायामध्ये गुरफटत असताना या मायाजाळापासून सुटका करण्याचं काम संत करतात. संत तुकोबाराय सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया.
त्यांचा झाला फक्त नारायण भगवंताचं चिंतन नामचिंतन मनाला परमार्थ मनाचा परमार्थ करण्यासाठी नामचिंतन फार महत्त्वाचं मनासाठीच परमार्थ करावा लागतो. म्हणून संत उपदेश करतात मनाला की मना या मायाजाळामध्ये गुंतू नकोस, या मायाजाळामध्ये गुंतू नकोस. ज्यावेळेस तुझ्यावरती काळ येईल त्यावेळेस तुझा आईबाप तुला सोडवणार नाहीत, आईबाप सोडवणार नाहीत, तुझी सुटका तुलाच करावी लागणार आहे. फक्त मनाला उपदेश करतात. या काळापासून संरक्षण करण्यासाठी मनाला संत उपदेश करतात आणि तेच उपदेश आपण जर आचरणात आणलेत तर संतांचे हे आपल्यावरती आलेले उपकार आहेत. कारण मनाचा परमार्थ झाल्यानंतरच आपल्या हातून परमार्थ घडला असं समजायचं. शरीराचा परमार्थ उपयोगाचा नाही. आत्म्याचा परमार्थ जर आपण पाहिला तर आत्मा हा अविनाशी आहे. आत्मा अविनाशी आहे. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्लेदी यंत्यापो न शोषयती मारुता. आत्मा अविनाशी आहे. आत्म्यासाठी आणि मनासाठी परमार्थ करावा म्हणून संत या मनाला उपदेश करतात की या मायाजाळापासून तू लांब राहा. मन हवगरा अर्पुनी मन हवगरा अर्पुनी अर्पुनीश्वरा फार महत्वाचा उपदेश संतांचा. हे मन भगवंताला अर्पण करा, तुमचा परमार्थ सफल झाला. मायाजाळातून सुटका करण्यासाठी मायाजाळातून बाहेर काढण्याचं काम हे संत करतात. म्हणून संत फार महत्त्वाचे आहेत. म्हणून संतांच्या पायावरती विश्वास ठेवायचा. बघा, जे देवाला आवडतं ते संत द्यायला सांगतात. काय आवडतं देवाला? हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. इथं पण माया आली, कारण ही माया भक्तीला आड येते. आणि माया ज्यावेळेस भक्तीला आड येईल त्यावेळेस भगवंत आणि भक्त या दोघांमधलं अंतर दूर दूर जातं माया आल्यावर. कारण माया मोह ज्यावेळेस येतात माणसाच्या समोर त्यावेळेस भगवंत आणि भक्त लांब राहतात. माया ही खूप वाईट आहे. म्हणून माया जाळापासून दूर राहण्याचं काम संत करतात. म्हणून संतावरती विश्वास ठेवायचा. एक विनोदी थोडासा दृष्टांत देतो, तुम्हाला लगेच समजेल. बघा, मोहमाया ज्यावेळेस आपण मोहमायात गुरपटतो महाराज, आणि काय म्हणतो आपण त्याला, एक लाभापेक्षा भोळेची आशा, एक आपण म्हण आहे. लाभ थोडा असतो पण आशाही मोठी असते. परिणाम काय? पदरात दुःख पडल्याशिवाय राहत नाही. लाभ अतिशय थोडा. साध्या सोप्या भाषा सांगू का, प्रयत्न कमी आणि फळाची अपेक्षा मोठी. तरुणांना विनंती आहे, जर यश गाठायचं असेल, उंच शिखर जर गाठायचं असेल यशाचं, तर प्रयत्न कमी पडू द्यायचे नाहीत कधीच. कारण तुम्ही अपेक्षा कुठं कराल? कारण या जगामध्ये फुकट काहीच मिळत नाही. या जगामध्ये फुकट काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला घाम गाळावा लागतो, प्रत्येक गोष्टीला प्रयत्नच करावे लागतात. आणि प्रयत्न केल्याशिवाय यशाचं शिखर कोणालाही गाठता येत नाहीत. परमार्थ असो, प्रपंच असो, काहीही असो, भगवंत प्राप्तीसाठी सुद्धा प्रयत्नच करावे लागतात. प्रयत्न हे फार महत्त्वाचे आहेत. पण लाभापेक्षा भोळेची आशा कधीच ठेवायची नाही. अपेक्षा हे दुःखाचं मूळ आहे. दृष्टांत असा, एकदा एका गावामध्ये एक मोठं हॉस्पिटल होतं. इतकं मोठं हॉस्पिटल की त्या हॉस्पिटलच्या समोर, दृष्टांत तरी ऐकताय ना सगळे का झोपले? हॉस्पिटलच्या समोर अशी भली मोठी रांग होती आणि
डॉक्टर त्या प्रत्येक पेशंटला चेकअप करत असायचं रोज. मग एके दिवशी ती रांग चालू असताना त्या बाजूला एक सुंदर स्त्री उभी होती अशी, आणि भल्या मोठ्या घरातली असावी, श्रीमंत असावी असा डॉक्टरला अंदाज आला. इकडं पेशंट चेकअप करत असताना डॉक्टरचं लक्ष त्या स्त्रीकडे गेलं. अंगावरती सुंदर साडी, गळ्यामध्ये चांगले अलंकार. डॉक्टरला वाटलं की आता ही मोठं पेशंट असेल. मग डॉक्टरनी प्रत्येक पेशंट जे हळूहळू चेकअप करत होते ते फास्ट चेकअप करायला चालू केलं. रांग संपली आणि डॉक्टरांनी सांगितलं कंपाऊंडरला की त्या ज्या उभ्या आहेत ताई त्यांना बोलवा म्हटले. मग केबिनमध्ये बोलवून घेतलं. ती सुंदर स्त्री हळूहळू पावलानं आतमध्ये आली. आतमध्ये आल्यानंतर डॉक्टरने विचारलं, अहो मी दीड तास झालं तुम्हाला पाहतोय, तुम्ही त्या ठिकाणी थांबलायत, तुमची काय अडचण आहे का? त्यावेळेस त्या नम्रपणे स्त्रीनं सांगितलं, अहो डॉक्टर साहेब, पाठीमागं 2-3 वर्षाचा कोरोनाचा काळ होता. त्या कोरोनाच्या काळामध्ये आमचा बिझनेस सगळा संपुष्टात आला. आमचा सोन्या चांदीचा व्यवसाय होता, सराफाचं दुकान आमच्याकडे होतं. पण या कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या माणसांनी उधारी घेऊन गेली, लक्ष द्या, ज्या ज्या माणसांनी उधारी घेऊन गेली ती माणसं परत आलीच नाहीत. आणि बहुतांश असंच होतं की उधार नको नको वाटतं द्यायला, पण एकदा का उधारी दिली ती माणसं पुन्हा तोंडसुद्धा बघत नाहीत, अजिबात नाहीत बघत. उधारीचा लय बेकार धंदा. पण प्रत्येकाला विनंती आहे मायबाप की प्रत्येकजण व्यवसाय करतो त्याचीही कदर करत जावा. प्रत्येक गोष्ट रोखीनंच घेत जावा, उधारीनं कधी घेत जाऊ नका. कारण त्यानं त्याचा प्रपंच मांडलेला असतो. तुमच्या उधारीनं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको, म्हणून प्रत्येक गोष्ट खरेदी करताना रोखीने खरेदी करत जावा. बघा, सांगितलं तिनं की आमचा सराफाचं दुकान होतं, कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाने उधारी नेली आणि आणून कोणी दिली नाही. मग आमच्या मालकाला लागलं वेड. काय लागलं? वेड लागलं. आत्तापर्यंत 4 वर्ष झालं प्रत्येक दवाखाना पाहिला, पण कुठल्याच दवाखान्यामध्ये त्याचा इलाज झाला नाही. कोण सांगते? ती सुंदर स्त्री सांगते. डॉक्टरला वाटलं आता मोठं गिऱ्हाईक सापडलंय. माया सांगतोय. काय? माया. मोठं गिऱ्हाईक सापडलं असं. मग डॉक्टरने सांगितलं, अहो कुठे तुमचे मालक, त्यांना आम्हाला दाखवा, एकदा चेकअप करतो. ते म्हटले प्रत्येक ठिकाणी गेलो पण इलाज झाला नाही, पण तुमचं नाव ऐकलं, तुमचा मोठा दवाखाना आहे आणि तुमच्याकडे 100% इलाज होईल असं वाटलं, म्हणून मी तुमच्याकडे आले. पण येताना मात्र मी घरून येताना माझी पर्स विसरली, मी काहीही आणलं नाही. मग मी त्याच्यामुळेच 1 तास तिथं थांबले होते. आता घरी कसं जायचं हा माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. डॉक्टरला दया आली. डॉक्टरला दया बी आली आणि डॉक्टरला आशा बी वाढली, कारण आता मोठं पेशंट आहे. डॉक्टरने सांगितलं, अहो ताई आम्ही कशासाठी, काय हरकत आहे म्हणले. आमची एक 20 लाखाची गाडी इथं उभी आहे, ते आमचा ड्रायव्हर येईल, तुम्हाला घेऊन जाईल घरी, पर्स वगैरे काही काळजी करू नका म्हटले. घरी घेऊन जाईल आणि तुमच्या मालकाला त्या गाडीमध्ये घेऊन या चेकअप करायला. कोणी सांगितलं? ऐकते ना? डॉक्टरांनी सांगितलं. मग तो माणूस, तो ड्रायव्हर, ती महिला, तो ड्रायव्हर त्या गाडीमध्ये बसले आणि गेले. कुठं गेले? मार्केटमध्ये गेले, बाजारात. ड्रायव्हरला सांगितलं की एक 5 मिनटं थांबा, आमचं दुकान आहे सराफाचं इथं, मी दुकानामध्ये जाऊन येते. मग ड्रायव्हरला लांब उभा केलं. सराफाच्या दुकानामध्ये गेली ती. सराफाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तिनं त्या दुकानदाराला सांगितलं, आत्ताच मी आले म्हटले, आत्ताच मी आले, ही माझी गाडी उभा आहे बाहेर. मग त्या गाडीवरती अधिकचं चिन्ह पाहिलं. अधिकचं चिन्ह माहिती आहे सगळ्याला? डॉक्टराचं चिन्ह असतं ते. अधिकचं चिन्ह पाहिलं. सराफ त्याला वाटलं आता मोठं गिऱ्हाईक आलं. कुणाला वाटलं? सराफाला वाटलं. माया, मोह माया. सराफाला वाटलं आता मोठं गिऱ्हाईक आलं. मग सराफ त्या महिलेला विचारू लागला, ताईसाहेब तुम्हाला काय पाहिजे सांगा. अहो ब्रँडेड वस्तू आणल्यात, आता दिवाळीची खरेदी आहे, खूप सुंदर वस्तू आहेत, किती पाहिजे सांगा. 2 तोळा, 3 तोळा, 4 तोळा, 50 तोळ्यापर्यंत मागा, आपल्याकडं सगळं आहे. मग ह्या
माऊलीनं खरेदी केली. 20, 25, 30 तोळ्याची खरेदी केली आणि बॅगमध्ये भरले. त्यांचा त्या सरापाचा तो हेल्पर आला, बॅग त्याच्या हातामध्ये दिली न ते सरापाकडे पाहून म्हणू लागले, सराफ दादा, घरातून निघले पण निघताना माझं ATM कार्ड आणलं नाही, माझी पर्स विसरले, सगळंच काही घरी राहिले. आता काय करा, ही पिशवी तुमच्यापाशी ठेवा आणि मी घरनं जाऊन ते घेऊन येते. सराफ म्हणला, तसं नका करू ताई, अहो एवढी मोठी तुम्ही खरेदी केली आहे, आम्ही कशासाठी म्हटले, आम्ही कशासाठी, मी स्वतः तुमच्यासोबत येतो. कुणासोबत ताई, मी स्वतः तुमच्यासोबत येतो आणि तुमच्या घरून तुम्ही नका म्हणले तसदी घेऊ, तुम्ही माघारी येणं जाणं चक्कर लांब आहे, मी स्वतः येतो, येताना मी माझी गाडी पाठवतो, घ्यायला सांगतो म्हटले. मग गेले, बसले दोघे गाडीत बसले, सराफ पाठीमागं, या माईसाहेब पुढं बसल्या, ड्रायव्हर गेले परत. आता ड्रायव्हरला काय वाटलं, हिचाच पती आहे जो पागल झालेला आहे. कशामुळं, अगोदरची घटना सांगितलेली, हिचाच पती त्या ड्रायव्हरला वाटलं. आली गाडी समोर, दवाखान्याच्या समोर गाडी उभी राहिली की सांगितलं ताईसाहेबांना त्या, ओके हे आमचं हॉस्पिटल, तिथं थांबा म्हटले, आता मी पाठीमागच्या दारावरून जाते. मग तो सराफ गेला, त्या हॉस्पिटलच्या केबिनमध्ये जाऊन बसला. डॉक्टर साहेब तिथं चेकअप करायला बसले होते आणि या माईसाहेब गेल्या पाठीमागच्या दारानं, गेल्या त्या आज 2-4 वर्ष झालं माघारी आल्याच नाहीत अजून. कोणत्या त्या बाई. मग तो सराफ पुढं बसलेला होता, डॉक्टरने त्याच्याकडं पाहिलं आणि डॉक्टरने विचारलं, काय झालं तुम्हाला, तर तो सराफ काय म्हटला, अहो 25 तोळा नेलं म्हणलं तुमच्या बायकोने, 25 तोळा नेलं, 3 तास झालं मी इथं बसलोय, माझी उधारी द्या. डॉक्टरच्या ट्यूबलाईटच पेटल्या. डॉक्टरला वाटलं की ती मगा आली होती, तिने सांगितलं होतं की प्रत्येक दिवसाला त्याला उधारी मागतो. मग डॉक्टरने सगळे कंपाऊंडर सगळे बोलवले, नर्सला बोलवलं, त्याला उचललं, केबिनमध्ये घेतलं आणि बुलीचं इंजेक्शन देऊन टाकलं. कशाचं, बुलीचं इंजेक्शन देऊन टाकलं. चालू झाली डॉक्टरची ट्रीटमेंट, इंजेक्शन बुलीचं देऊन टाकलं, ती बुली येऊन पडला, त्याला सलाईन लावलं, 4-5 सलाईन झाल्या. किती वेळ, 2 तास गेले. 2 तासानंतर परत तो जागा झाला आणि पुन्हा म्हणू लागला, काय डॉक्टर साहेब, मला इंजेक्शन दिलं, 2 तास बुल्ली येऊन पडलो मी. अहो आता 5 वाजलेत म्हणले, सकाळी तुमची पत्नी आलती, तिनं सोनं घेऊन गेली 25 तोळे, तुम्ही माझं पैसे लगेच द्या बरं. डॉक्टरला पुन्हा त्रास झाला. डॉक्टरने परत बुलीचं इंजेक्शन द्यायला चालू केलं की त्यानं हात धरला. मी खरं सांगतोय हो, तुमच्या पत्नीनं माझ्याकडून 25 तोळा सोनं नेलंय. ड्रायव्हरला बोलवल्यानंतर सगळी शहानिशा झाली. डॉक्टरनी सांगितलं, भल्या माणसा, जिला तू माझी पत्नी म्हणतोयस ती माझी पत्नी नाही. मला एक मोठं पेशंट सापडलं, ह्या आशेमध्ये मी होतो, मला वाटलं 10-5 लाखाचं पेशंट सापडलं म्हणून मी मायेमध्ये फसलो, आणि तूही जिला माझी पत्नी समजतो ती माझी पत्नी नाही, आणि जिला मी तुझी पत्नी समजतो ती तुझीही पत्नी नाही. ती भलतीच कोण आहे, माया. विठ्ठल. जीवन जगत असताना भूल, तापा, माया, मोह, माया या सर्व गोष्टी आड येतील, आपले प्रयत्न असफल होतील. जीवन जगत असताना जर विश्वासच जर ठेवायचा आहे तर कोणावर ठेवायला पाहिजे, अभंगाच्या
संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संत तुकोबराय सांगतात की जीवनाचं कल्याण करायचं असेल, जीवन जगत असताना जर विश्वासच जर ठेवायचा असेल तर संतांच्या पायाप्रती विश्वास ठेवा, त्यांचा दास व्हा. शहाण्याचं मालक होणं, शहाण्याचा मालक होणं अवघड. चुकतंय का? येड्याचा मालक होणं अवघड, पण एखाद्या चांगल्याचा दास झालेलं, एखाद्या चांगल्याचा दास झालेलं खूप मोठं. म्हणून दास जर व्हायचं असेल तर संतांचा दास व्हा. कसं व्हा? सर्व भावानं. भाव फार महत्त्वाचा आहे. सर्व भावानं भाव महत्त्वाचा आहे. कारण भाव इतका महत्त्वाचा महाराज माऊली ज्ञानोबाला सांगतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. भाव, भगवंताला आळवण्याचं काम भाव करतो. काही नलगे एका भावाचे कारण, भाव महत्वाचा. भावपूर्ण अंतकरणाने संतांचे दास व्हा. संत असे असतात. बघा, एक मूर्तिकार, एक कलाकार गेला, भगवंताच्या समोर उभे राहिला, भगवंताकडे पाहू लागला, हे देवा, मीही एक कलाकार आणि तूही एक कलाकार आहेस. बघ, तुझ्यासारखे मी अनेक पुतळे बनवले आणि विकले, तूही माझ्यासारखे अनेक पुतळे या जगामध्ये बनवलेले आहेत. माझ्यासारखे अनेक पुतळे तू या जगामध्ये बनवलेले आहेत, पण तुझ्यासारखे जे पुतळे मी बनवलेले आहेत ना, ते पुतळे प्रत्येक मंदिरामध्ये स्थिर आहेत. आणि तू जे बनवलेले पुतळे आहेत ना, ते पुतळे माझ्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक होतात. देवा, माझे पुतळे स्थिर आहेत, पण तुझे पुतळे जाती जातीमध्ये भांडतात. देवा, माझ्या पुतळ्याच्या अंतकणामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही, पण तुझ्या बनवलेल्या पुतळ्यामध्ये प्रत्येकाचं अंतकरण भेदाभेदानं बरबटलेलं आहे. देवा, माझे पुतळे हे देव आहेत, तुझे पुतळे हे राक्षसापेक्षाही भयंकर झालेत. असा फरक का? त्यावेळेस देव हसून बोलला आणि म्हटला, बघ, तू जेवढे काही पुतळे बनवलेत ते देव आहेत, पण मी जे पुतळे बनवलेत त्यांच्यासाठी काही पुतळे अवतार घेतलेत, काही पुतळ्यांनी अवतार घेतलेला आहे. आणि त्या पुतळ्यांच्या विचारावर जर दुसरे पुतळे जर चालले तर तुझे पुतळे आणि माझे पुतळे हे एक झाल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल, असे असतात संत. संतांच्या विचारावर जर चाललो तर आपणही देव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचं अस्तित्व पाहण्यासाठी संतांचे विचार फार महत्त्वाचे आहेत. संतांचं जीवनचरित्र अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. संतांच्या विचारावर जर चाललो तर देव पाहत असताना देव पाहावयासी गेलो, देवची स्वतः देव झाल्याशिवाय राहणार नाही. असे असतात संत. संत कसे असतात? ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधानाने परिपूर्ण भरलेले संत असतात. कुठल्याही प्रकारचं मागणं देवाकडे संतांच्या प्रती नसतं. संत असे असतात. एकदा संत एकनाथ महाराज भगवंताच्या समोर उभे राहिले आणि देवाला बोलू लागले, देवा, बघ, तू माझ्या जीवनामध्ये जेवढी काही परिस्थिती दिली आहे ती परिस्थिती सुंदर आहे. माझी बायको सुशील आहे, माझी बायको योग्य आहे. तू माझ्या जीवनामध्ये माझ्या बायकोचा तू संग दिला, त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं काय केलं? बायकोचा सत्संग दिला. एकनाथ महाराज समाधानी आहेत. दुसरीकडे संत तुकोबर आहे, बायको कजाग आहे, बायको भांडकुदळ आहे, बायको कर्कश आहे, तरीही ठेविले अनंते तैशीची राहावे. देवाला विनमनी करतात, देवा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरीही दुर्दशा जनामध्ये. एकाची पत्नी सुयोग्य आहे आणि एकाची पत्नी परमार्थाला अयोग्य आहे, तरी देखील दोघेही समाधानी आहेत. दुसरीकडे संत नरसिंह मेहता. संत नरसिंह मेहता देवाच्या समोर जातात. भजन करणारे संत नरसिंह मेहता, गुजरातमधील संत नरसिंह मेहता. नरसिंह मेहताचं जीवन चरित्र जर पाहिलं महाराज, तर संत नरसिंह मेहता ज्या वेळी भगवंताच्या समोर जाऊन भजन करायचे, भगवान श्रीकृष्णाची पाषाणाची मूर्ती सगुण रूपात यायची आणि संत नरसिंह मेहताच्या समोर येऊन
भजनामध्ये दंग होऊन नाचत राहायची. एवढं सामर्थ्य संत नरसिंह मेहताच्या जीवनामध्ये होतं महाराज. संत नरसिंह मेहताचं लग्न झालं आणि लग्न झाल्याबरोबर संत नरसिंह मेहताची पत्नी मरण पावली. तरीही संत नरसिंह मेहता देवाकडे जातात. देवाला बोलतात, देवा माझ्या जीवनामध्ये लग्न होत नव्हतं. मी भजन करत असल्यामुळं, मी देवाचा भक्त असल्यामुळं लग्न होत नव्हतं. पण लग्न झालं, माझा प्रपंच चालू झाला आणि काही दिवसामध्येच तू माझी पत्नी हिरावून घेतलीच. सामान्य जीवाकडे जर पाहिलं महाराज तर प्रत्येकजण देवाच्या समोर जाईन, आपलं डोकं आपटू घेईल आणि देवाला सांगेन, देवा लग्न होत नव्हतं, लग्न झालं, माझी पत्नी हिरावून घेतलीच. देवाकडं गारणं राहिलं असतं. पण संत नरसिंह मेहता म्हणतात, देवा लग्न झालं बरं केलं, पत्नी मरण पावली तरी देखील बरं केलं देवा. का तर पत्नी सुशील आहे, पत्नी सुयोग्य आहे, पत्नी सुंदर आहे. त्या पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्येच माझं जीवन संपून गेलं असतं. पण देवा पत्नी मरण पावली आहे, बरं झालं, मी तुझं भजन करायला मोकळा झालो. नरसिंह मेहता समाधान, याला संत म्हणायचं. संत मांदियाळी जर पाहिली तर प्रत्येक संतांचं जीवनचित्र आपल्याला काही ना काही शिकून जाईल महाराज. संत मांदियाळी आत्तापर्यंत जर आपण पाहिली, पाठीमागे 1892 साली अकोल या गावामध्ये संत बाळूमामाचा जन्म झाला. संत बाळूमामाचा जन्म झाला महाराज. जन्म झाल्यावरती आई बापांना काय तो आनंद. अनेक वर्षे पुत्रप्राप्ती नव्हती, पुत्ररत्न प्राप्त झालं. बाळूमामा, बाळूकडं पाहायची लोक, बाळू गोंडस, बाळू गोजीरवाणा, बाळू हातामध्ये घ्यावा, पाहत बसावं, पापे घ्यावेत, एवढा गोंडस बाळू. जीवनचित्र बाळूमामाचं पाहिलं तर बाळूमामांचं चेहरा जरी पाहिला तरी प्रत्येकाला वाटायचं ही काही वेगळीच मूर्ती आहे. काही जावे धनावी, काही जावे धनावी, बाळूमामाकडं पाहावंसं वाटायचं. बारसं झालं. बाळूमामा हळूहळू मोठे होऊ लागले. पोरगं वयात आलं. आई वडिलांना वाटलं की आता लग्न करावं, पोराचं लग्न करावं. बाळूमामाचं लग्न झालं महाराज. वेळ संपत आलेली. बाळूमामाचं लग्न झालं महाराज. लग्न झाल्यानंतर बाळूमामा जे काही बोलतील ते खरं होऊ लागलं महाराज. जे काही बोलतील ते खरं होऊ लागलं. बाळूमामांची अशी इच्छा होती की परमार्थ करावा, पण परमार्थ करत असताना या मायाजाळात गुंतायचं नको. पण जबरदस्तीने लग्न लावलं आणि बाळूमामांनी तोंडातून वाणी त्यांची बाहेर पडली. म्हटले, जर माझं लग्न कराल तर विघटित घटना घडतील महाराज. 4 दिवसात 5 दिवसात घरामध्ये यमदूत येतील. वाईट घटना घडली. बाळूमामाचे सासरे मरण पावले महाराज. बाळूमामाचे सासरे मरण पावले. संत असे असतात, संतांना वाचा सिद्धी असते. संत सहज जरी बोलले तर एखाद्याचं कल्याण होईल. आणि संत क्रोधित झाल्यानंतर एखादा वाईट शब्द जर गेला तर तो कमानीमधून तीर जसा बाहेर पडतो ना, तसा शब्द बाहेर पडला तर तो शब्द परत घेता येत नाही. ही संतांची लक्षणं आहे. बाळूमामांनी सांगितलं यमदूत येतील. सासरे मरण पावले. बाळूमामांनी आपली पत्नी घेतली आणि घराकडे
रवाना झाले. घराकडे गेले. रोज दैनंदिन उपक्रम त्यांचा मेंढ्या चारायला घ्यायच्या. पत्नीसोबत मेंढ्या चारू लागले. रानावनात जाऊन मेंढ्या चारत असताना सती पांढरा बाळू मामाची मेंढरा. बाळू मामा आपल्या पत्नीला घेऊन रानावनात मेंढ्या चारू लागले. मेंढ्या चारत असताना त्या रानावनात दुष्काळ पडला आणि एका विहिरीमध्ये थोडंच पाणी होतं. ते पाणी प्रत्येक गावातील प्रत्येक माणसांना पाणी पुरवण्याचं काम बाळू मामाने केलं. 4-5 परूस खोल विहीर. त्या खोल विहिरीमध्ये बाळू मामा पळत जायचे, घागर भरून आणायचे आणि प्रत्येकाला पाण्याचा थेंब, पाण्याचा घोट त्यांच्या मुखामध्ये टाकायचे. पुण्याचं कर्म बाळूमामा करायचे. परीक्षा घेण्यासाठी काही गोसावी रूपात देवदूत खाली आले. देवदूत खाली आल्यानंतर देवदूतांनी त्यांना मागणी केली कशाची? पाण्याची. त्यावेळेस बाळूबापाने तोच उपक्रम पुन्हा राबवला. हातामध्ये घागर घ्यायची, धावत जायचं विहिरीमध्ये, पायऱ्या नसलेली विहीर, धावत जायचं आणि त्या विहिरीमधलं पाणी काढायचं आणि त्यांना पाजलं. 1 घागर 2 घागरी गेल्या तरी पण बाळूमामा थकले नाहीत. गेले आणि पाणी पाजलं. देवदूत प्रसन्न झाले आणि बाळूमामांना आशीर्वाद दिला. अष्टसिद्धी तुझ्या दासी बनतील, तू या जगातला एक महान संत बनशील म्हणून त्या देवांनी आशीर्वाद दिला आणि देवदूत निघून गेले. बाळूमामाचं मन पुन्हा प्रपंचात रमलं नाही. विटलं हे मन प्रपंचातून. बाळूमामाचं मन पुन्हा प्रपंचात रमलं नाही. अन्न खाऊन ओकावं तसा प्रपंच बाळूमामाला वाटू लागला. अन्न खाऊन ओकल्यानंतर त्या ओकलेल्या अन्नाकडे पुन्हा पाहू वाटत नाही महाराज. तद्वत बाळूमामांना प्रपंच वाटू लागला. बाळूमामांनी घरामध्ये इच्छा व्यक्त केली की सखे आता काय करायचं आहे तर मला फक्त भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, भगवंताला एकरूप व्हायचं आहे, माझ्या जीवनाचं हित मला करून घ्यायचं आहे. अनेक संतांना भेटावं, अनेक संतांची जीवनचरित्र वाचावीत. बाळूमामाने जीवनचरित्र वाचत असताना एकच विचार आत्मसात करून घ्यावा की आपल्या जीवनाचं जर कल्याण असेल कशात तर ते बाळूमामा, ते संतांच्या विचारात आपलं कल्याण आहे. बाळूमामांचं ब्रीद जर कुणाला जाणून घ्यायचं असेल तर ते ब्रीद अभंगाच्या दुसऱ्या चरणात
सत्यवा देवीला बाळूमामाने सांगितलं, त्याची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंताची जर कृपा करून घ्यायची असेल मला, तर ते संतांची सेवा करावी लागेल, भगवंताची सेवा करावी लागेल. या जगामध्ये जे काही रंजलेले आहेत, या जगामध्ये जे काही पीडित आहेत, त्यांची सेवा केल्याशिवाय मला गत्यंतर नाही. सत्यवा देवीला सांगितलं की आता तीर्थयात्रा करायला जायचं आहे. बाळूमामा घरातली परवानगी घेतली बाळूमामांनी आणि सांगितलं की आता मी तीर्थयात्रा करायला निघालो आहे. मग तीर्थयात्रा करत असताना सत्यवा देवी बोलली, धनी, तीर्थयात्रा करायची ना तर मलाही सोबत येऊ द्या. त्यावेळेस बाळूमामाने सांगितलं की नाही, की सोबत यायचं कारण नाही, कारण एकटाच जाणार. तरी देखील सत्यवा देवी मागं लागली. स्त्री हट्ट. बाळूमामा जसं आपण स्त्री हट्टापुढे नतमस्तक होतो, तद्वत संत देव सगळेच होत असतात. बाळूमामांनी सत्यवा देवीला सोबत घेतलं. सत्यवा देवीला सोबत घेतलं आणि तीर्थयात्रा करण्यासाठी निघू लागले. निघत असताना एका बोराटीच्या झाडाला सत्यवा देवीचा पदर अडकला आणि सत्यवा देवी खाली पडली. बाळूमामाच्या लक्षात आलं की गरोदर असलेली आपली पत्नी तीर्थयात्रा करण्यासाठी काही योग्य नाही, तिला आरामाची गरज आहे. संतांना कळतं, पण पत्नीला कळालं नाही, आपला पती तिला कळाला नाही. सत्यवा देवीला सांगितलं, विनवणी केली, अहो येऊ द्या मला, पण बाळूमामाने ऐकलं नाही. हाताला धरून पुन्हा घराकडे आणलं सत्यवा देवीला आणि आईला वडिलांना सांगितलं हिची काळजी घ्या. पण रुसलेली सत्यवा देवी बाळूमामांना सांगते, धनी, अहो तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. तुमचा परमार्थ ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला साथ देईल. पत्नीचं कर्तव्य आहे. प्रत्येक पत्नीचं जे ब्रीद असतं, प्रत्येक पत्नीचं जे अंतकरण बोलतं, तेच अंतकरण सत्यवा देवीचं बोललं. बाळूमामाला सांगितलं की मला येऊ द्या, पण बाळूमामाने सांगितले की नाही, तुला आरामाची गरज आहे. घराला एक कड आखलं, रिंगण, घराला रिंगण आखलं आणि सांगितलं गेलं, सत्यवा, या रिंगणाच्या बाहेर कधीही येऊ नकोस, मी परत येईल, तुझी काळजी घेईल. मी देवदर्शनासाठी निघालेलो आहे. बाळूमामा निघाले. संत कळले नाहीत महाराज. संत तुकोबारायांच्या पत्नीला देखील संत तुकोबाराय कळले नाहीत. ज्यावेळेस वैकुंठ गमनासाठी संत तुकोबाराय निघाले, त्यावेळेस संत तुकोबारायांनी पत्नीला सांगितलं होतं, आवली, देवाला भेटायला चाललोय, येतेस का? आवली म्हटली, धनी, देवाला भेटायचंय ना, तुम्हीच जावा. घरात यायला म्हस आली आहे, घरातली म्हस येणार आहे 2-4 दिवसात, मला तिचं दूध काढावं लागेल. संत पत्नीला कळायला नाहीत. तद्वत बाळूमामाची पत्नी म्हणाली, कशाचं रिंगण, कशाचं कड, हे धनी रोज काही ना काही मला सांगत असतात. बाळूमामा तीर्थयात्रा निघून गेले. सत्यवा देवी त्या रिंगणाच्या बाहेर आली. महाराज झालं काय, 4-5 महिन्याची गरोदर सत्यवा देवी, तिचा गर्भपात झाला. बाळूमामाला कळालं. बाळूमामा पुन्हा माघारी आले आणि सत्यवा देवीला बोलू लागले, सत्यवा, तुला सांगितलं होतं ना रिंगणाच्या बाहेर येऊ नकोस म्हणून, तू आलीस, काय अनर्थ करून घेतलास ग सत्यवा, ऐकत नाहीस तू, ऐकत नाही. आता मला एक घर राहिलं नाही. सत्यवा देवीच्या हाताला धरलं आणि बाळूमामाने तिला तिच्या माहेरी सोडून आले. पत्नीचा त्याग केला. कोणासाठी? जगासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. फक्त जगाचा संसार. बाळूमामाने जगाचा संसार करायचं ठरवलं आणि जगाचा संसार करत असताना प्रत्येकाच्या आडी अडचणी जाणून घेतल्या. जे जे काही पीडित आहेत त्या पीडित लोकांना त्यांनी कडेवरती घेतलं, त्यांचं सुख जाणलं. तेच संत तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात भागलिया मद वाहातील कडिये, भागलिया
वाहतील कडी भागरिया मध वाहतील कडिये भागरिया मध वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये भागरिया मध वाहतील कडिये भागरिया मध वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख त्यांची आणि जोडे सर्व सुख तेरी माझे हित करते सकळ तेरी माझे हित करते सकळ विठोबार कुमार